आहेत दोन्ही संघांना वायसीसी वाके आणि साई 11 बानेवाडी थोडंसं लक्ष द्या. 3 षटकांची मॅच आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 5 बॉल असणार आहेत. 6 बॉलची ओव्हर नाही, 5 बॉलची प्रत्येक ओव्हर असणार आहे. 15 बॉल पहिल्या इनिंगमध्ये, 15 बॉल दुसऱ्या इनिंगमध्ये. 5-5 बॉलची ओव्हर असेल. एक एक बॉल आपण कमी केला प्रत्येक षटकामधील. हे सेमी वनचं आणि सेमी टूचं इक्वेशन आहे. त्यामुळे विनंती करतो चला जास्त वेळ नाही घेता प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण 5 वाजून 21 मिनिटाचा वेळ झालाय. इथून 3 मॅच शिल्लक आहेत आणि प्रत्येक मॅच जी आहे ती ऑन टाइम खेळावी यासाठी विनंती आहे की प्रत्येकाने प्लीज थोडंसं सहकार्य करा.
पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. रणसंख्या 5 या आकड्यावरती आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होण्या अगोदर पुन्हा एकदा ऐकूया डीजेला. थँक्यू. आता इथून षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रथमेश याला बोलवलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त 5 खर्च केला. विपुल याला पाहिलं. अजय आणि देवा ही प्रारंभिक जोडी मैदानावरती अजूनही आहे. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा 10 चेंडू शिल्लक आहेत, कारण आपण 5 बॉलची आता इथून मात्र प्रत्येक ओव्हर पाहणार आहोत. पहिल्याच बॉलवरती गुडघा टेकवला आणि बॉलला पाठवलं. क्षेत्ररक्षक बॉलवरती होते जर त्यांच्या हातामधून बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 5 धावांची मोहर लागली. त्याच्यानंतर कुठेतरी सकाळपासून पाहिलं ना तर अजयची बॅट मात्र शांत होती. आता जरी पाहिलं तरी झेल झाला असता, परंतु कुठेतरी नशिबाची साथ आहे. परंतु या मॅचमध्ये कुठेतरी करून दाखवावं लागेल, कारण का या मॅचमध्ये आपण पराजित झालो तर एक वर्ष मात्र या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आणि नक्कीच क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्यासाठी, हा देखील खेळाडू जाणला जातो. एक षटकार आलाय, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच आपल्या भूमिकेमध्ये तटस्थ असताना पाहायला मिळतात. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक षटकार आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 11. 11 ऑन दी स्कोर कार्ड. क्रिकेटच्या फील्ड मधील एक मॅजिकल क्रमांक. 11 नोव्हेंबरला ती मॅच पाहिली जावी. सकाळी 11 पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. 2 धावा मात्र या ठिकाणी आल्यात आणि या 2 धाव्याने काम चालणार नाही, कारण का अजूनही विकेट गेला नाही. म्हणजे पार्टनरशिप तर झाली आहे, परंतु नक्कीच आपण जर पाहिलं तर एक धाव पुन्हा एकदा आले आहे. हॅलो शेख. हॅलो हॅलो शेख. हॅलो 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 शेख. हॅलो. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर धावा झाल्यात 14-14. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 मोर टू गो. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल, जिथे गोलंदाज प्रथमेशला राऊंड द विकेट आपण पाहत आहे. तर समोर देवाने अजय हे दोन्ही बॅटर मैदानावरती तैनात. शेवटच्या बॉलवरती विकेट काढण्याचा प्रयत्न राया बॉलवरती आहे आणि शेवटच्या बॉलवरती हादरा क्रमांक पहिला, फलंदाज क्रमांक 1 बाद होतोय. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. थोडीशी घाई करा विनंती असेल. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये सागरला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये मॅचचा हिरो ठरला होता. आपल्या संघाला एक चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून पेश केली गेली, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी संघ दबावाखाली आहे. त्यावेळी त्याचा खेळ कसा राहील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल, कारण का धावसंख्या जर पाहिली तर फक्त 14 धावा झाल्यात आणि समोर एक वेगळ्या धाटणीची गोलंदाजी होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला थोडीशी घाई करा विनंती असेल. अजून 2 सामने बाकी आहे. सकाळपासून एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी नवलाई चषक क्रिकेट स्पर्धा 2025चा हा महासंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
शेवटचं म्हणजेच स्लॉगवरचं षटक आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळते. चला थोडीशी घाई करा, शेवटचं षटक असेल, कारण का पहिल्या दोन षटकामध्ये थोडासा दबावाखाली संघ राहिला होता बॅटिंग करणारा टीम YCC वाकीला आपण पाहतोय. परंतु आता मात्र अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, म्हणजेच एक षटक. पहिला चेंडूवरती मोठा धमाका, प्रहार, 6 धावा, षटकार. थँक्यू. खूप सारा वेळ मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती घालवलाय आणि त्याचा फायदा शेवटच्या सत्रामध्ये कसा घेतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल, कारण का षटकार आलाय. रायाच्या अगेन्स्ट हा अजयचा हल्ला आपण पाहिला. 6 रणसंख्येमध्ये वाढ, 2-0-20 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. उंची लांबी या दोन्ही गोष्टी फार कमी होत्या बॉलवरती आणि फलंदाज गॉन डगआउट मध्ये माघारी परत विकेटचं पतन. ही 2 चेंडूचा खेळ यावेळी संपलाय. 3 more to go म्हणजे 3 चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक राहिलाय. पुढची सेमीफायनलची मॅच आहे शिवने गावकरवाडीने AWC गुहागर. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. आपण लगेच टॉस करणार आहोत. शिवने गावकरवाडी आणि AWC गुहागर दोन्ही संघाचे कॅप्टन संघनायक प्लीज टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक राहिलेत, जिथे राया गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. यावेळी चेंडूच्या अगदी विपरीत दिशेत खेळण्याचा प्रयत्न, एक सहसोपा हलवा झेल पुन्हा एकदा धरणीला दान केला गेलाय, म्हणजे सोडला गेलाय. एक सिंगल धावाली आहे आणि सिंगलच्या सहाय्यानं रणसंख्येमध्ये हलकासा बदल, धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतो 21, 21च्या घरात. शेवटचे 2 चेंडू मात्र निर्णायक असेल, कारण का धावसंख्या 21 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण जर पाहिली तर सागर बॅटर आहे, क्षमता आहे. 2 जरी मोठे प्रहार आले ना तरी एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. मोठा फटका तर आलाय सागरच्या बॅट मधून, षटकार. चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम केलंय आणि शेवटच्या क्षणी मात्र कुठेतरी चांगली बॅटिंग करताना शेवटचा 1 चेंडू मात्र बाकी असेल आणि म्हणून ती कॅच तितकीच महत्वाची होती. कामतेकरची त्याची कॅच गॅदर झाली असती तर स्ट्राईक रोटेट नसती झाली, आणि स्ट्राईक रोटेट नसती झाली तर कदाचित मैदानावर ते षटकारी नसता आला. हे सर्व काही क्रिकेट आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीची लिंक आहे आणि प्रत्येक गोष्टीची लिंक लावायला भाग पडणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आता इथून शेवटचा चेंडू आहे, रणसंख्या आपण पाहताय 27च्या घरात. 1 more to go आणि शेवटच्या बॉलला ही पाठवून दिलंय लांगांच्या डोक्यावरून, माफ करा काऊ काउंडच्या डोक्यावरून, सीमारेषा पार. यावेळी आला आणखी एक धमाका, बिग ब्लास्ट षटकार. नक्कीच चांगली बॅटिंग. मी जसं सांगितल्याप्रमाणे दिशांजी अजूनही की 2 षटकामध्ये 2 जरी षटकार आले तर ते षटकार आलेत आणि लाजबाब बॅटिंग राहिली. आपल्या संघाला अगदी चांगलं टार्गेटिंग सेट करून दिले. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 33-34 धावांचे उद्दिष्ट ठेवले. चला बाकी संघ थोडंसं घाईने परत मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चलो
साई इलेव्हन बानेवाडी या दोन संघामधून पहिली सेमीफायनलची मॅच. हॅलो हॅलो चेक हॅलो. फुलटो चेंडू त्याच्यावरती एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांची मोहर लावली आहे.
चला मित्रांनो जाऊया. 6 धावा षटकार तर आलाय. आवाज कर ना जरा. नक्कीच मित्रांनो सकाळच्या सत्रापासून तुम्हाला सर्वांचं चांगलं सहकार्य लाभलंय. नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हटलं किंवा क्रीडा क्षेत्र म्हटलं तर सहकार्य आपल्याला लाभतं. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये इतकं चांगलं आयोजन सकाळपासून आपल्याला पाहायला मिळालं नाही, कारण का एवढी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. सर्वांनी सहकार्य करायचं आहे, कारण का क्रिकेट आहे, अगदी छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, परंतु फेअर क्रिकेट आपण खेळायचं आहे. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता झाली आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 10. नक्कीच अजून या दोन्ही बॅटर सेट आहेत. चला थोडीशी घाई करा, बाकी संघाला विनंती असेल. अजूनही 2 मॅच बाकी असतील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर. दहा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. अगदी नक्कीच 4 षटकार आपल्याला हे मारावेच लागतील, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर सकाळपासून ज्याच्या माध्यमातून चांगला खेळ राहिलाय योगेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून राहिली. आपल्या संघाला आपली नौका पार करेल का, कारण का दोन्ही बॅटर तर चांगले बॅटिंग करतायत. धावसंख्या 10 झाले. राया मागच्या मॅचचा हिरो, ज्याच्या माध्यमातून एक 43 धावांची मातबर इनिंग ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव तर कंप्लीट झाली. फेकी देखील चांगली केली जाते. क्षेत्ररक्षण हे क्रिकेटमध्ये जमेची बाजू असते, ते चित्र आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालंय. परंतु दोन्ही बॅटर जर एका बाजूला विचार केला, दुसऱ्या बाजूला गणपत आहे, तर दुसऱ्या बाजूला रायाची बॅट मात्र शांत थोडीशी राहिली आहे. एक षटकार गणपतच्या बॅटमधून आलाय. चला थोडंसं बाहेरून कोणी ओरडू नका मित्रांनो, सहकार्य करा. आपलेच सर्व खेळाडू आहेत, एकाच तालुक्यातील आपण एकत्र क्रिकेट खेळतोय आणि आतापर्यंत सकाळपासून चांगलं सहकार्य राबलंय, कारण का पहिल्या चेंडूवरती एका धावेची मोहर लागली आहे. योगेश पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, त्याच्यावरती योगेश आहे, त्याला भेदून जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी वायसीसी वाकी डगआउट कुठेतरी खुश होता, तर दुसऱ्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम साई 11 बानेवाडे यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, कारण का तुम्हाला सर्वांना सर्व काही आहे, तमाम मित्रपरिवार दिलाय. आपल्या या तालुक्यामध्ये एक चांगले देखणं आयोजन आपण सकाळपासून पाहतोय. चौकार तर आलाय. या चेंडूवरती काय करते आपण जर पाहिले तर शफल होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक शातीर गोलंदाजी, कारण का आपण जर पाहिलं तर योगेशकडे अनुभव आहे आणि त्याचा मात्र कुठेतरी फायदा घेताना पाहायला मिळालाय. आपण जाऊया. पंचांनी दिलेला निर्णय मित्रांनो ग्राह्य धरला जाईल, कारण का सकाळपासून पंचांची भूमिका महत्त्वाची राहिली आणि कितीही आज टेक्नॉलॉजी आली तरी सुद्धा 2 पंच हे मैदानाच्या आतमध्ये असतात. चला संध्याकाळच्या सत्रामध्ये, शेवटच्या सत्रामध्ये प्रत्येकाने हातभार लावायचा आहे, कारण का प्रत्येकाने सहकार्य केलंय, तसंच फायनलच्या मॅचपर्यंत आपण देखील सहकार्य करायचंय. एखादा मोठा फटका येईल का? फटका जर आलाय लाजवाब. थँक्यू. धावसंख्या 21 झाली. मॅच येऊन थांबली आहे. 10 चेंडूमध्ये 24 पाहिजे होत्या आणि आत्ता मात्र इथे पाहिलं तर 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. नक्कीच कुठेतरी एक चांगली पहिलीच सेमीफायनल आपल्या समोर एक
वेगळ्या पद्धतीची म्हणजे चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. नक्कीच याच्या नंतर देखील एक चांगली मॅच पाहायला मिळेल. चला थोडीशी घाई करा विनंती असेल. मॅच येऊन थांबलाय 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एक निर्णायक षटकार आपल्याला गणपतच्या बॅटमधून 2 षटकार पाहिलेत आणि समोर जर पाहिलं तर राया थोडासा शांत राहिलाय. नक्कीच कोण पोचेल, पहिला फायनलिस्ट कोण असेल येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये त्याचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. योगेश शेवटचा चेंडू, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकच धावेची मोहर लागली आहे. फेकी तर या ठिकाणी कुठची चूक करणार नाहीये आणि 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही संघ मात्र आपला 100% देण्याचा प्रयत्न करतील, कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे आणि एक मानाची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये पहिला संघ फायनलमध्ये जाणारा कोण ठरेल येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. चला थोडीशी घाई करा. 5 चेंडू आणि 12 धावा. हॅलो हॅलो पहिल्याच चेंडूवरती काय घडते म्हणजेच कुठेतरी नो प्लस नाही एकच धाव असेल नऊची. याच्यानंतरचा चेंडू मात्र एक मेजवानी असेल, फ्री हिट असेल. मॅच येऊन थांबलाय 5 चेंडूने 11 धावा. काय संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅचेस आपल्याला तुम्हाला सर्वांच्या भेटीला पाहायला मिळाल्यात आणि नक्कीच गणपत मात्र दुसऱ्या बाजूने चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी करताना एक चांगली पार्टनरशिप राया आणि गणपतच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज घेतली आहे, क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी, फ्री हिट आहे. आपण जर पाहिलं तर झेल तर चांगला होता. 2 धावा मात्र कंप्लीट होतील आणि नक्की ज्या ठिकाणी एकच धाव झाली असती त्या ठिकाणी मात्र 2 धावा होताना पाहायला मिळते. चला म्हणून क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण लक्ष द्यायचं असतं. चला घाई करा. नक्कीच नक्कीच आपण जर पाहिलं तर एक चेंडू आणि धावा पाहिजे असतील त्या 9 आणि थोडस नक्कीच गणपतच्या बॅटमधून आपण जर पाहिलं, आपण जर पाहिलं तर 2 धावा निघाल्यात. हाफ ट्रॅकर चेंडू या ठिकाणी बॅटर आउट आहे. स्वतः बाहेर येताना आपल्याला पाहायला गणपतच्या माध्यमातून चांगला खेळ राहिलाय, परंतु मॅच कुठेतरी टर्न घेतलाय. आणि चला न्यू बॅटर मित्रांनो, घाई नाही यायचंय. चला बॅटर यायचंय. चला थोडासा विलंब होतोय. किती पाहिजे? 3 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावा. गणपतचा खेळ बहारदार राहिलाय, परंतु मॅच मात्र फिनिश करू शकले नाहीयेत, कारण का नक्कीच कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची एज लागली हे मात्र स्वतः त्यांनी दाखवलं होतं. आणि नक्कीच थोडीशी घाई करा विनंती असेल. अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. तीन चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय सुबोधच्या माध्यमातून. पहिला चेंडू 9, त्याच्यानंतर 2 धावा आणि त्याच्यानंतर विकेट येते. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. एका बाजूला साई 11 बाणेवाडी तर दुसऱ्या बाजूला YCC वाकी संघ आपल्याला दमखम दाखवताना पाहायला मिळालाय.
3 चेंडू 9 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती आणि नक्कीच फुलटॉस चेंडू नो परत एकदा. आणि कुठेतरी काहीतरी चांगलं केल्याच्या नंतर काहीतरी कुठेतरी नो दंडित करतायत. म्हणजेच 1+1 अशा 2 धावा असतील. मॅच येऊन थांबलाय 3 चेंडू आणि 7 धावा. या सामन्याला थोडासा विलंब झालाय. मॅच चांगली झाली. दोन्ही संघांना ही मॅच आठवणीत आपल्या राहील. नवलाई चषक क्रिकेट स्पर्धा. क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने तुम्हा सर्वांना वेळ लावलं तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आज चंदनसार नगरीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. आणि चला अजूनही 2 मॅच बाकी आहेत. मी वारंवार विनंती करतो नाहीतर आपल्याला फायनल मध्ये थोडासा अंधार जाणवेल. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. चला 2 चेंडून 1 धावा. याच्यानंतरची मॅच असेल एका बाजूला आपण पाहतोय AWC गुहागर आणि शिवने गावकरवाडी. कोणाची फिल्डिंग आहे? धावसंख्या जर पाहिली तर 33. 2 बॉल 1 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता आणि चांगला फटका. चला चला बाहेर या बाहेर या बाहेर या बाहेर या. आनंद तुमचा करूया आपण. अजूनही फायनल मॅच बाकी आहे. चला चला याच्यानंतरची मॅच एका बाजूला AWC गुहागर हा संघ आतमध्ये दाखल झालाय. बाकीच्यांनी सर्वांनी बाहेर यायचंय विनंती असेल.